नमस्कार, मी हर्षदा. माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. सध्या थंडीचे दिवस चालू आहेत. गावाकडं तर थंडी भरपूर आहे. हां, हा हिवाळा थंडी तर घेऊन आलाय, पण सोबतच या थंडीमध्ये हा निसर्ग अनेक सुंदर सुंदर पिकं पण घेऊन आलाय बरं का. जसं की हरभऱ्याची भाजी, गाजर, वाटाणा इत्यादी. मग काय, आमच्या परवाच्या बाजारामध्ये देखील आम्ही भरपूर माळवं खरेदी केलं होतं. पण या सगळ्या माळव्यामध्ये खास आकर्षण होतं वाटाणा, गाजर, हरभऱ्याची भाजी यांचं. मग आम्ही लगेचच दुसऱ्या दिवशी वाटाणा देखील सोलायला घेतला. आम्हाला वाटाणा सोलायला या छोट्याने देखील खूप मदत केली बरं का. आता छोटे बसलेत म्हटल्यानंतर मोठमोठ वाटाणा असंच फस्त होणार हे फिक्स आहे. कारण जिथं आपल्यासारख्या मोठ्यांना वाटाणा खायचा मोह आवरत नाही, तिथं या छोट्यांची तर आपण काही गोष्ट म्हणजे वेगळी सांगूच शकत नाही. मग शेवटी एवढे वाटाणे शिल्लक राहिल्यानंतर आम्हाला लक्षात आलं, की अरे, आपल्याला वाटाण्याची उसळ पण करायची आहे. मग कसं तरी आम्ही सगळ्यांनी आमच्या मनाला समजावलं आणि एवढा वाटाणा शिल्लक ठेवला. हां, हा वाटाणा लागतो तर टेस्टी, पण त्यापेक्षा देखील हा आपल्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे बरं का. ही वनस्पती फॅबेसी कुळातील असून याला शास्त्रीय नाव आहे पायसम सटायवम. अशा पद्धतीनं हा टेस्टी वाटाणा, आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असणारा वाटाणा आणि मेन म्हणजे आपल्याकडं फक्त हिवाळ्यामध्ये मिळणारा वाटाणा आपण नक्कीच या सीझनमध्ये खायलाच हवा. त्याच्या वेगवेगळ्या रेसिपीज देखील आपण ट्राय केल्या पाहिजेत. चला तर मग आजचा हा व्हिडिओ मी इथंच थांबवते. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.